सरकार का घाबरते माहिती नाही. एवढी मेजॉरिटीनी सरकार आहे की त्यांना कसलीच भीती नाही. राज्याला विरोधी पक्षपद नाही दिलंय, विधानसभेत सुद्धा नाही आणि विधान परिषद सुद्धा नाही. तरी सरकार का शिवसेनेला घाबरते माहिती नाही. शिवसेना संपवायला निघाली. शिवसेनेचा एक एक साधा कार्यकर्ता पण त्यांना उचलून घेऊन जातात किंवा त्यांना आमिष दाखवतात, काही करतात, घेऊन जातात. पण तरी सुद्धा शिवसेनेने एखादा कुठला तरी आंदोलनाचा आवाज दिल्यानंतर सरकार एवढा बेचैन का होतं. आज तुम्ही बघा, जवळजवळ 4 ते 5 हजार पोलीस त्या गिरगाव चौपाटीवर किंवा आझाद मैदानावरती असतील किंवा वर्षाच्या दिशेने जाणार त्या रस्त्यावरती असतील. पण सरकारनं अजूनही भीती आहे की शिवसेना आम्हाला अजून पुरून उठणार आहे किंवा शिवसेनेचा धसका सातत्याने सरकार घेत असते. आणि आम्ही कोकणवासी म्हणजे शिवसेना हा समीकरण होता. आणि त्या कोकणवासियांच्या जे काही त्यांच्यावरती आज मला सुद्धा माहिती आहे, कारण मी सुद्धा एक कोकणातला सुपुत्र असल्यामुळे कोकणामध्ये सध्या जो काही मध्ये म्हणजे आंबा हा प्रकारच झाला नाही. आणि आता प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसतंय की पावसाचा स्वरूप सुद्धा दिसतंय. मध्ये मध्ये पाऊस पडतोय आणि आंब्याला पाऊस पडल्यानंतर, कोकणातल्या आंब्याला पाऊस पडल्यानंतर डिमांड नाही. आणि काजू पहिल्यासारखे काजू आता लागत नाही, कारण क्लायमेट चेंज होतोय. आणि बाकीच्या ठिकाणी तुम्ही बघताय की पाहिजे तेवढी नुकसान भरपाई देतात. आज कोकणामध्ये एक आमच्या इथे मंत्री असून सुद्धा तो 220 रुपये एका गारपाला दिलाय. गारपाला आम्हाला एका गारपाला कमीत कमीत खत टाकायला, बाकीचा जाऊ दे, बाकीची मेहनत तर जाऊ दे, त्याची अंगमेहनत वेगळी, निदान 400 ते 500 रुपये नुसता त्याचा खर्च येतो. आणि तुम्ही 220 रुपये फक्त एका गारपाला तुम्ही नुकसान भरपाई देताय. म्हणजे किती शेतकऱ्यांची चेष्टा केली. आजपर्यंत कोकणवासी स्वाभिमानी आहे, कधी हात पसरत नव्हते. परंतु सध्याच्या 3-4 वर्षामध्ये जो काही क्लायमेट झाला आहे कोकणाचा, की कधीही पाऊस पडतो, नाही तर पाऊस आमचा मिरगालाच पडायचा. 7 जूनला पाऊस पडायचा आणि मिरगाचं चिकन खाऊन कोंबडी वडे खाऊन आम्ही मुंबईला यायचो. परंतु आता सध्या क्लायमेट मेमध्ये एप्रिलमध्ये पाऊस पडतो आणि खरोखर शेतकऱ्यांची हालत बेकार आहे. मी बघतोय, कारण आम्हाला सुद्धा माहिती आहे. आणि अक्षरशः त्या आंब्याच्या मध्ये तुम्ही बघाल तर ते ग्लासी टाईप येतो असे, कारण मध्ये त्यांना ते अळी पडतात, हे पडतात, सगळं होते. माध्येच पाऊस पडतो, त्यामुळे खरोखर आंब्याची नुकसान आहे. आणि कोकणी माणसाचं एक बजेट असतो की कोकणामध्ये काजू, कोकम किंवा आंबे ह्याच्यावरती त्यांचा वर्षाचा बजेट असतो. तो बजेट कुठेतरी कोलमडून गेला आहे. म्हणून त्यांचे उपासमारीचे दिवस आलेले आहे आणि सरकार बिंदास आहे. आज कुंभमेळ्याला बघा तुम्ही, काल आम्ही म्हटलं की कुठेतरी मी ऐकलं की साधू संतांचे 4 खोपटे काय करोड काय बोलतात त्यांना, त्याच्यासाठी प्रत्येकी 5-5 करोड मुख्यमंत्र्यांनी डिक्लेअर केले. म्हणजे 3-5 65 करोड असेच मुख्यमंत्र्यांनी डिक्लेअर केले. आज कुंभमेळाव्यासाठी त्यांनी काय करतात, 1,500-2,000 झाडं तोडले, रस्ते दुसरा एअरपोर्ट तयार करतात त्या कुंभमेळाव्यासाठी. म्हणजे हा पैसा 1 वर्षानंतर वाया जाणार आहे. 28 नंतर हा पैशाचे काय उपयोग होणार नाही. 28 पर्यंत कुंभमेळावा 1.5 वर्ष चालेल. त्याच्यानंतर त्या एअरपोर्ट बंद. आज यूपीचे 5 एअरपोर्ट केलेले, आज एकच एअरपोर्ट चालू आहे. 4 एअरपोर्ट बंद करावे लागले. हे पैसा सगळा सरकारचा पाण्यात जातोय. त्यापेक्षा माणुसकीचा धर्म म्हणून सरकारने ह्या शेतकऱ्यांवरती लक्ष द्यावा. आणि शेतकऱ्यांना जी काय नुकसान भरपाई आहे, गारपा मागे तुम्ही कॅल्क्युलेशन ना, एका गारपा मागे त्याला किती पेट्या मिळत होत्या, त्या पेट्याचा भाव काढा आणि त्याच्यात पर्सेंटेजमध्ये त्यांना पैसे द्या. एवढीच आमची मागणी आहे. आणि कोकणवासियांकडे लक्ष द्या. सरकारचं काय म्हणणं आहे या सगळ्या सरकारला जाग ना. सरकार बोलते सगळीकडे अलबेल आहे. कालपर्यंत सरकार बोलत होते आपल्याकडे संकट येणार नाही. आणि 5 राज्याची इलेक्शन झाल्यानंतर काल आपला लगेच पेट्रोल भाव वाढ झाले. पेट्रोल भाव वाढ झाली म्हणजे सगळ्या जीवनावश्यक वस्तू आता वाढणार आहे. ह्याचा फटका ऑटोमॅटिक बदला. आज तुम्ही बोलताय परदेश दौरा जाऊ नका, सोने खरेदी करू नका, लग्न करू नका, जेवायला बाहेर जाऊ नका. आज तुम्ही हे सगळं आम जनतेला लाभताय ना. तेवढं तुम्ही मंत्रिमंडळात त्याचं फक्त काल CM साहेबांनी 1 दिवस नाटक केला बुलेटवरनं जायचा. काल सातत्याने मेट्रोनी ते प्रवास करणार आहेत किंवा बसनी प्रवास करणार नाही, हे आम्हाला सुद्धा माहिती आहे. दिखावायकेसाठी केलं आहे, मोदीजींनी केलं आहे. आणि काल स्वतः ते CM साहेब म्हणाले की मोदीजींची मस्करी करू नका. आम्ही मोदीजींची कधीच मस्करी करत नाही, परंतु ते स्वतः त्यांनाच वाटते की मोदीजींनी सांगितलेलं ते मस्करीच्या प्रमाणात आहे, म्हणून ते स्वतःनी स्टेटमेंट दिलेली आहे. म्हणून आम्ही CM साहेबांना तेच सांगतोय की आम जनता कशी जगते ही तुम्ही प्रत्यक्ष पाहणी करा. मग तुम्हाला समजेल की जनतेच्या समस्या काय. निवडून
निवडून येत आहे, हरकत नाही, निवडून येत आहे, जनतेने तुम्हाला कौल दिला असेल, निवडून आलेत, परंतु जनतेची काय हालत झाली आहे ती सध्या बघा. कुंभमेळाव्याला जर तुम्ही एवढे करोड खर्च करताय, त्यापेक्षा इन्फ्रास्ट्रक्चर जी काय असेल, मुंबई असेल, महाराष्ट्र असेल किंवा जी काही बेकारी असेल त्यांच्यासाठी लक्ष द्या, एवढीच आमची विनंती. साहेब एक शेवटचा प्रश्न. महाराष्ट्रभर आता मुंबई सुद्धा पेट्रोल 3 रुपयाने आणि डिझेल 2.5 रुपयाने वाढलेलं आहे, काय तुमची प्रतिक्रिया? मी सांगितलं ना, पूर्ण अर्थव्यवस्था कोलमडून जाणार आहे. फक्त पेट्रोल डिझेल वाढल्यामुळे भाज्यांचे भाव वाढणार, कडधान्य सगळ्याच भाव वाढणार आहे आणि त्याच्यामुळे सर्वसामान्यांच्या माणसाचे कंबरड मोडणार आहे. एवढंच. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.